आत्ता अट्टास स्पर्धेतील प्रत्येक क्षण गोड व्हावा आणि तो गोड होताना पाहायला मिळतोय. वाह, वाढ स्पर्धा. एकदा जोरदार टाळ्या पांचुकरांकरता झाल्या पाहिजेत. अप्रतिम अप्रतिम स्पर्धा. जबरदस्त मेहनत आयोजकांची पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती गोलंदाज संचितचा झेल सुटलाय. गोलंदाजी मागवरती जर पाहिला तर गोलंदाज संचित पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्ट्रायकर यांकडे बॅटर सतीश. यावेळेचा चेंडू उडवलाय ऑन साइड वरती. ओहो, शॉट आमच्या चेंडू सीमारेषा पार आलाय. षटकार. सतेज काफी तेज अपने बैटिंग मार्क पर. पहिला चेंडू फेकलाय सीमा रेषेच्या बाहेर. सीमा पार. षटकार. षटकार. वेळेकडे देखील लक्ष आहे माने साहेब. वेळेकडे देखील लक्ष आहे कारण या मॅच मध्ये जवळपास 1 तास आपला वाया गेलाय. यस, वक्त किसी का मोहताज नहीं होता. वेळ कोणाची झालेली नाही आहे. सतेज स्ट्रायकरकडे पुन्हा एकदा संचित. यावेळेस बॅकफुटर जाऊन कट करण्याचा प्रयत्न पंच सांगतायत. पांजूहून नायगावकडे चाललाय चेंडू. व्हाईट बॉल. भारत सर इस बार तो काफी नजरे तेज रहेगी अंपायर की भी. नक्कीच नक्कीच. आणि खास करून असं वाटतं की अक्षरशः आपण वानखेडे स्टेडियमला आलोय काय. जसा तो क्राऊड आणि क्राऊडचा तो आवाज. एका डगआउटमधून मात्र आवाज जोरात सुरू आहे कारण एक षटकार एक अवांतर. मात्र कदाचित यानंतर कदाचित दुसऱ्या डगआउटमधून देखील आवाज येईल. ऑफसाईडला पंच करतो यावेळेस. कॅपमध्ये फटका. स्ट्रगल करतो त्या ठिकाणी फिल्डर्स. चेंडू अजूनही फील्ड होत नाहीये. स्ट्राईक येईल थ्रो जाईपर्यंत 2 धावा. 2 धावा इथे मिळतील. धावा झालेल्या आहेत फलकावर त्या म्हणजेच 10 धावा. एक रफ अँड टफ मॅच ही 100% बघायला मिळेल. येस, डेफिनेटली. नायगाव रायव्हलरी इन द पांजू. पांजूच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती आज द्वंद्व लागलंय. युद्ध लागलंय क्रिकेटच्या माध्यमातून. NCC नायगाव विपक्षामध्ये ECC नायगाव. आणि खऱ्या अर्थानं पैसा वसूल मॅच प्रेक्षकांच्या भेटीला. गोलंदाजी मागवरती पुन्हा एकदा संचित सज्ज होत असताना स्ट्रायकर रेनकडे जर पाहिला तर छोट्या चणीचा सतेज सज्ज होत असताना पुढील चेंडू संचितचा. यावेळीचा चेंडू खोलव्या टप्प्यावरती खोदून काढलाय. एक्स्ट्रा कव्हरवरती प्रोटेक्शन. एकेरी धावेने धावपलक वधारतय. धावपलक जाऊन पोचते 11 या आकड्यावरती. मनमीत काय काम केलं होतं शनिवारच्या या स्पर्धेदरम्यान. रविवारच्या या स्पर्धेदरम्यान मनमीतने तब्बल 2 सामन्यांमध्ये 80 पेक्षा जास्त वैयक्तिक धावा बनवल्या. तो मनमीत पुन्हा एकदा स्ट्रायकरींकडे. नक्कीच मनाचा राजा आहे आणि वन ऑफ द ग्रेट बॉलर्स नो डाऊट माने सर. अप्रतिम फटका. जबरदस्त. मी तर म्हणेल हा चाबूक स्ट्रोक होता. मात्र इथे कुठेतरी मात्र नशिबाची साथ इतकंच मी म्हणू शकतोय. का त्या ठिकाणी आपण पाहिलं तर चेंडू लँड झाला तर त्या क्षणी चेंडू थांबला गेला. जबरदस्त एफर्ट. जबरदस्त पंच पण त्या ठिकाणी पाहिला. 2 धावा इथे मिळतील. मनमीतच्या विषयी तुम्ही चांगली माहिती दिली. सत्तूला विसरता कामा नाही आहे. 77 धावेची खेळी मी आवर लेडी ऑफ नाझरेथ चर्चच्या मैदानावर या खेळाडूची पाहिली होती. रफ अँड टफ खेळी. जवळपास षटकारांचा पाऊस पडला होता सतून त्या आवर लेडी ऑफ नाझरेथ चर्चच्या मैदानावर. 13 धावा धावपलकावरती आहेत. पुन्हा एकदा संचित सज्ज होतोय. यावेळीचा चेंडू सोडलाय. वेल लेफ्ट केलाय. ज्ञात आहे. पुन्हा एकदा चाललाय चेंडू नायगावच्या दिशेनं. पंच विशाल नाईक सर कळवतात व्हाईट बॉल. अतिरिक्त 1 धाव धावपलकावरती वधारती आहे. धावपलक जाऊन पोचते 14 या आकड्यावरती. संचित आणि एक प्रकारे म्हणतोय तर जवळपास काही धावा खर्च करतोय हा गोलंदाज. 14 धावा. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक आणि पॉवरफुल बॅटिंग या ठिकाणी. सुरेख फटका. यावेळेस मात्र डीपला प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी. या चेंडूवर मिळेल ती फक्त 1 धाव. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक या ठिकाणी पूर्ण होते आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस फलकावर धावा लागलेल्या आहेत NCC नारंगी या टीमच्या 15 धावा. NCC नायगाव सॉरी. निश्चितच NCC नायगाव नारंगीचा आपण उल्लेख केला तर तुकाराम मंगेला सर देखील आपल्या जोडीला जॉईन आहेत आणि त्यांचं देखील नामोल्लेख करणं गरजेचं आहे कारण एक दिग्गज समालोचक तेवढंच चांगलं समालोचन करण्याकरता वेळ आम्ही लावलाय सर. पंच वेळ आम्ही ते नक्कीच टाइम नोंदवलेला आहे त्याच्यामुळे लक्षात ठेवा. 15 धावा फलकावर आहेत. चांगली स्टार्ट माने सर कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि जवळपास पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा. 4 ओव्हरची मॅच म्हणजे अजूनही 18 चेंडू आहेत. 18 चेंडूमध्ये 30च्या पलीकडे धावसंख्या आल्या तर नक्कीच एक मजबूत स्कोर
मजबूत टोटल मी तर म्हणेल नायगाव समोर असेल. वेल बिगन इज हाफ डन. चांगली सुरुवात हा तुमच्या कामाचा अर्धा टप्पा ओलांडून देतो. कपिल लेफ्ट आर्म वेगवान गोलंदाजी मागवती आलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर वरती एक प्रोटेक्शन, लॉंग ऑन लॉंग ऑफ, मिड विकेट आणि एक खेळाडू काऊ कॉर्नर वरती आपल्याला पाहायला मिळतो. काऊ कॉर्नरचा खेळाडू थोडासा स्विच झालाय मिड विकेट कडे आणि मिड विकेटवरचा खेळाडू स्विच झालाय तो स्क्वेअर लेग कडे. 15 मिनिटात 3 षटकं टाकली नाहीये तर एक खेळाडू आणखीन सर्कलच्या आतमध्ये येईल. पहिला चेंडू कपिलचा, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कळा, बॅकवर्ड पॉइंट वरचा खेळाडू थोडासा लांब राहिला, झेरवरती आला नाहीये. जीवदान मनमीतला यावेळेस मात्र प्याला. आज दुपारी निघताना मनमीतनं आईने बनवलेली भाकरी आणि नशिबाची भाजी खाल्ली की काय हा प्रश्न मात्र निर्माण होतोय, कारण आतापर्यंत दुसरा झेल मनमीतचा सुटला गेलाय. नक्कीच. आणि एखादी संधी ज्यावेळेस एखाद्या खेळाडूला मिळते ना माने सर, त्यावेळेस त्या संधीचं सोनं केलं मग त्या गोलंदाजाला कुठेतरी खंत होते की माझ्याकडून एक संधी निर्माण केली होती, तो कॅच का ड्रॉप झाला. आज तो कॅच ड्रॉप झाला नसता तर इतक्या धावा या खेळाडूने बनवल्या नसत्या. जबरदस्त फटका यावेळेस मात्र डीपला प्रोडक्शन होतं, मात्र त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन हा येतोय सतूच्या बॅट मधून एक शानदार षटकार. थँक्यू डीस मास्टर. षटकार धावपलकाला आकार, धावपलक जाऊन पोचले. 2-2-22 नाबाद आबाद बिनबाद 22 धावांची सलामी. सतेजच्या पाठमधून आलेला दुसरा षटकार तेज है, काफी तेज है. सतेज तो इनका नाम है लेकिन इनके गोलंदाजाला दडपणाखाली आणलंय. कमालीची फलंदाजी सतेजची. पिकअप जर पाहिलात ना तर जबरदस्त आहे. 4 खेळाडू यावेळेस मात्र ऑनसाइड वरती प्रोटेक्शन, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक बिटवीन मिड विकेट आणि स्क्वेअर लेग वरती खेळाडू एक पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर सोडला, यावेळेस धावबाची संधी, खराब कॉलिंग, परतावं लागेल का मनमीतला. थर्ड अंपायर रेफर केलाय. नायगावचे दोन्ही खेळाडू चिंता बाजूला वाढल्यात, कोणी पाहायचं नाही. पंचर येतील निर्णय आमचा. जो कोणी काय असेल व्हायचं तो चला. नाही. इथे टेन्शन वाढले, दडपण वाढले, धगधग 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 सुरू आहे. काय निर्णय येईल, कारण ही आहे खास करून म्हणायचं गेलं तर मनमीतची विकेट, मात्र ही विकेट गेली का. चला या चेक करूया. थर्ड अंपायर आमचे चेक करतायत. येस, कीप रोलिंग, कीप रोलिंग. बॅक 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 बॅक. स्टॉप स्टॉप स्टॉप. कीप रोलिंग. स्टॉप. यस सर. OUT आउट. थोडीशी माने सर आपण पाहिलं तर बॅट मात्र कुठेतरी मात्र हवेत ठेवली होती. ते बॅट मात्र सुरुवातीपासून स्लाइड केली असती तर कदाचित हा फलंदाज क्रीज मध्ये पोहोचू शकला असता. मात्र एक महत्वपूर्ण विकेट, मनमीत मात्र परतीच्या मार्गी. पंच आपला पहिला कॉल काय. इट इज अ वाईड बॉल. येस, ओके, थँक्यू. इट इज अ वाईड बॉल अँड रनआउट झालाय तो मनमीत. मोठा मासा गळाला लागलाय कपिलच्या. चांगलं क्षेत्ररक्षण यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये मला वाटते त्या ठिकाणी असल्या खेळाडूचं. आणि एकेरी धाव अतिरिक्त वाढली आहे, परंतु एक गडी बाद इथं मात्र व्हावा लागेल. धावचीत स्वरूपात मनमीत माघारी परतलाय वैयक्तिक 5 या धावसंख्येवरती. योगेश होळीकर फलंदाजी करण्याकरिता. मनमीत यावेळेस मात्र प्रेक्षकांना नाराज करतोय. सांघिक धावफलक जर पाहिलं तर 23 वरती असताना फलंदाज बाद झालाय. अजूनही पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावफलकावरती धावा वाढवण्याची संधी आहे नायगावकरांना. काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये तर केवळ अगदी काटेकी टक्कर. चला आम्ही कॉल देतोय अंकुश स्मृती दत्ताळी संघ, पतुपॅकर टीम कॅप्टन आपण या. त्यानंतर स्मित यशमित अर्णाळा संघ. अपील अपील या ठिकाणी यशमित अर्णाळा टीम कॅप्टन आपण यायचं आहे. आणि हा जो सामना सुरू आहे त्या सामन्यातील दोन्ही 12वे खेळाडू या ठिकाणी आहेतच, त्याच्यामुळे लवकर या कारण या ठिकाणी आम्ही ड्रॉ करतोय. योगेश होळीकर सायकरेनकडे. धावफलकावरती जर पाहिला धावा होता 24. अजूनही पाहिला तर 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. कपिल यावेळेस मात्र क्षेत्ररक्षणामध्ये सजावट करत असताना स्विच हिट करिता क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात केलाय. डीप मध्ये जर पाहिलात तर वाईडिश
किंवा स्क्वेअरर म्हणू शकतो आपण. एक खेळाडू डीपमध्ये तैनात केला आहे. थर्डमॅन रिझनमध्ये एक खेळाडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरवरती, जवळ लॉंग ऑफ त्याने एक्स्ट्रा कव्हर पूर्णपणे खाली स्विच हिट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. कमबॅक दर्शवलाय कपिलनं. आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. काय सामना चाललाय. जेवढी आग मैदानाच्या आतमध्ये तेवढीच आग मैदानाच्या बाहेर प्रेक्षक राजांमध्ये सुद्धा पाहायला मिळते. प्रत्येक चेंडू डोक्यावरती घेतला जातोय. स्विच हिटचा हा प्रयत्न पुन्हा एकदा हाणून पाडलाय कपिलनं. डॉट बॉल. आणखी एक डॉट बॉल. क्या बात आहे. कमालीची गोलंदाजी. पहिल्या 2 चेंडूचा विचार केला तर 7 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर केवळ आतापर्यंत 3 चेंडूमध्ये धाव आली ती 1. अफलातून आणि मी तर म्हणेल हा ब्लॉकबस्टर शो पाहायला मिळेल. नो डाऊट हा ब्लॉकबस्टर शो नक्कीच पाहायला मिळेल. इथे मात्र सुरुवात आहे. मात्र अजूनही आपल्याला या नाण्याची दुसरी बाजू बघायची आहे. यावेळेस मात्र इथे आणखीन एक सफलता. थँक्यू. धन्यवाद अक्षय. यशमित 11 अरणाला धावा झालेल्या आहेत त्या फलकावर. त्या म्हणजे 24 यशमित अरणाला. चला टीम कॅप्टन लवकर या, कारण अंकुश स्मृती दत्ताळी संघ या ठिकाणी त्यांचे कॅप्टन आलेले आहेत. तर आपण लवकर या. आणि विजयी संघातील दोन्ही खेळाडू आहेत. चला या कुमार. चिठ्ठ्या आपण देऊया समोर. स्टेजवर आपले मान्यवर आहेत. सुभाष नाईक आहेत त्या ठिकाणी आणि ती आपण संधी कुमार सुभाष नाईक यांना देऊया. फायनलमध्ये कोणता संघ दाखवला येईल. 3 चिठ्ठ्या या ठिकाणी रेडी केल्या आहेत आणि जी पहिलीच चिठ्ठी उचलली जाईल, फक्त पहिली चिठ्ठी, तो संघ थेट ग्रँड फिनालेमध्ये प्रवेश करणार आहे. लक्षात ठेवा 3 चिठ्ठ्या इथे बनवल्या आहेत. एक आहे अंकुश स्मृती दत्ताळी, एक आहे यशमित 11 अर्णाला आणि एक आहे विजेता. अशा 3 चिठ्ठ्या रेडी आहेत. या 3 चिठ्ठ्यांपैकी एक चिठ्ठी उचलली जाईल आणि जी चिठ्ठी उचलली जाईल तो संघ ग्रँड फिनाले खेळेल. सगळे आहेत. आणि NCC आणि एकविरा तुमचे जे प्रतिनिधी आहेत ते चालतील ना तुम्हाला रुपेश? ओके. चला आपण कुमार थांबू. कोण येते? दीपेश येतोय. यावेळेस आणखीन एक जबरदस्त फाईट का सतूच्या बॅट मधून. हा नक्कीच तेज तर्रार षटकार. थँक्यू. या सगळ्या दरम्यान केवळ प्रेक्षकांच्या नजरा सतेजकडे. प्रत्येक षटकामध्ये आतापर्यंत एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. जबरदस्त फलंदाजी आतापर्यंत सतेजच्या बॅटमधून. तिसरा षटकार. शॉर्टआर्म यावेळेस जाप करण्याचा प्रयत्न हवेमध्ये. क्षेत्ररक्षक झेलच्या दिशेनं टिपला जातोय. झेल संपलाय. सतेजचा खेळ. विकेटचं पतन. थांबवतो डीजे. या ठिकाणी आम्ही करत आहोत ड्रॉ. कोण खेळणार ग्रँड फिनाले? सुभाष नाईक क्रिकेटचा दर्दी प्रेक्षक, क्रिकेटचा चाहता. मात्र ज्या संघाला बाय मिळेल त्या संघाने सुभाष नाईक यांचा विचार करावा, इतकंच मी म्हणेल. एक चिठ्ठी उचलली गेली. तो संघ कोणता आहे? कोणता संघ ग्रँड फिनाले खेळणार आहे? अंकुश स्मृती दत्ताळी जुचंद्र. चल पाती. पाती जरा सुभाष नाईकचा विचार कर. चला वेळेकडे लक्ष द्या. लवकर घाई करा. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 30 धावा फळकावं लागले आहेत. तिसरं षटक आहे. चला लवकर घाई करा.
अंकुश स्मृती दत्ताळी संघ या ठिकाणी ग्रँड फिनालमध्ये प्रवेश करतोय. अभिनंदन अंकुश स्मृती दत्ताळी. चला लवकर, काय सुरू आहे? यावेळेस पुलचा फटका डीपला मात्र प्रोडक्शन आहे, मात्र त्याच्या वरून चेंडू लँड झाला. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू इट इज अ मास्टर. सतेज बाद झाला आणि तेजस मैदानामध्ये आलाय. त्याच इथे नावाचा. सुभाष नाईक यांना 500 रुपये आलेले आहेत. जी चिठ्ठी काढली सुभाष नाईक यांनी अंकुश स्मृती दत्ताळी संघाकडून हे 500 रुपये सुभाष दादा तुझ्यासाठी आलेले आहेत. त्यांना दिसत नाहीये, त्यांना ते दिसत नाही, थोडंसं वर हो. धन्यवाद सुभाष दादा. अंकुश स्मृती दत्ताळी संघाकडून तुझे खूप खूप आभार. येस बरोबर. नशिबाची साथ खऱ्या अर्थाने म्हटलं जातं सर, तुमच्या मेहनतीला नशिबाची जोड असल्याशिवाय काहीही होऊ शकत नाही. आणि माने सर, सुभाष दादा हे दिव्यांग आहेत. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे एक दर्दी प्रेक्षक. लोअर फुल टॉस यावेळेस मात्र कन्वर्ट करायचा होता. बॅटमध्ये चेंडू आलाय. एक धाव घेतली आहे, दुसरी करता परतल्या. दुहेरी धावेचा हा प्रयत्न सक्सेसफुल, यशस्वी, संपूर्ण, सफल पूर्ण. धावपलकावरती 2 धावा वाढतायत. चला चला, अधिकचा वेळ घेतला जाणार नाही, याकडे लक्ष ठेवा. काय सुरू आहे, काय सुरू आहे? प्लीज जास्त वेळ, जास्त चर्चा करू नका. इतकंच म्हणतोय, आपल्याकडे वेळ कमी आहे. अजूनही सेमीफायनल आणि फायनल मॅच व्हायची आहे. धावा झालेल्या आहेत फलकावर त्या तब्बल 38 धावा. धावपलकावरती 2 धावा वाढतायत. धावपलक जाऊन पोहोचलंय 38, 38 धावा धावपलकावरती. अकुटप्प्याचा चेंडू शॉर्टआर्म जाब करण्याचा प्रयत्न. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या मिठीमध्ये जाऊन विसावलाय चेंडू. चल बाद, विकेटचं पतन. थँक्यू इट इज अ मास्टर. जरूर ट्रेन है वो बुलाती है मगर जाने का नहीं. परंतु आजच्या दिवसामध्ये मात्र नक्की पांजुला यायचं आहे. हनुमान जयंतीच्या उत्सवानंतर दुसऱ्या दिवशी नक्कीच या. क्रिकेटचा जल्लोष आणि सोबतच प्रेक्षकांचा आनंद जर पाहायचा असेल तर कुठेही जाऊ नका. या केवळ छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरी पांजू या ठिकाणी. नक्कीच नक्कीच माने सर. आणि भरपूर 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 मोठ्या प्रमाणात प्रेक्षक राजे या ठिकाणी दाखल झाले आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी आपण या करूया स्वागत. धावा झाले आहेत फलकावर, त्या म्हणजे तब्बल 38 धावा फलकावर आहेत. आणि या मात्र षटकातील हा असेल अंतिम चेंडू. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय मिस्टर आकाश. वेगवान वेगवान म्हणायचं गेलं तर तेच तर्रार असा चेंडू नटराज मुद्द्यामध्ये पुलच्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचं होतं, मात्र इथं बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. फलकावर धावा लागल्या गेलेल्या आहेत त्या 38 धावा. मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांमध्ये 38 धावा. धावपलकाचा विचार केला तर अतिशय उत्तम धावपलक आहे. नायगाव संघ फलंदाजी करत असताना 3 षटकांमध्ये 38 धावा आल्या. इथून जर या शेवटच्या 6 चेंडूमध्ये 12-13 धावा आल्या तर 51, 50 प्लस स्कोअर जो आहे तो अगदी चॅलेंजेबल टोटल आहे या मैदानावरती. 50 धावा व्हायलाच हव्यात. संघ कोणताही जिंकू द्या, NCC नायगाव संघ जिंकू द्या किंवा एकविरा नायगाव संघ जिंकू द्या, मात्र ही मॅच रफ अँड टफ व्हायला हवी. आणि इथून ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला माने सर की 50च्या पलीकडे खरोखर एक फाईट स्कोर आहे. एक फाईट स्कोर असेल 50च्या पलीकडे 38 धावा फलकावर आहेत. हे षटक जवळपास 10 ते 12 धावेचं हे षटक जर आलं तर 50च्या
घरामध्ये नक्कीच जाऊ शकेल NCCचा संघ आणि एक रफ अँड टफ मॅच देखील पाहायला मिळेल आणि प्रयत्न तोच असेल इथे मात्र. विशाल येतोय, विशाल कोळी. वेळ वेळ चला लवकर, वेळेकडे देखील लक्ष द्या. 4 ओव्हरची मॅच, अगोदर तुम्ही मात्र 1 तास आमचा वाया घालवलाय. या गोष्टीकडे जर लक्ष द्या प्लीज. डेफिनेटली 40+ खेळाडू विशाल कोळी गोलंदाजी माकवती एकविरा स्पोर्ट्सचे स्वतः प्रोप्रायटर आहेत, आमचे स्पॉन्सर देखील आहेत आजचे. पहिला चेंडू विशालचा, अतिशय जास्त सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. विशालची गोलंदाजी पाहिली तर शेवटच्या सामन्यामध्ये रविवारी 13 धावा डिफेंड केल्या होत्या. आजचा पहिला चेंडू डॉट केला त्याने. परंतु या सगळ्या गोष्टीतून आपल्या एकच गोष्ट लक्षात येईल की झेप घेण्याची वृत्ती अंगी असेल तर वयाचं बंधन मध्ये येत नाही. कारण जर माणसानं वय झाल्यावर ज्येष्ठ व्हावं, म्हातारं होऊ नये. कारण म्हातारा झाल्यावर माणूस दुसऱ्याचा आधार घेतो आणि ज्येष्ठ माणूस दुसऱ्यांना मार्गदर्शन करतो. त्याचमुळे नक्कीच 40+ क्रिकेट आणलं गेलेलं आहे. माने सर म्हणतात ना 40+ क्रिकेट म्हटलं तर 1 धाव आरोग्यासाठी. यावेळेस बॅटच्या रडर मध्ये हा चेंडू आला होता, सरळ चेंडूला फेकून दिला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. लगेच फेका चेंडू, लगेच फेका, वेळ कमी आहे. थँक्यू आमचे प्रेक्षक राजा जागे आहेत बघा. चेंडू आलाय, एकदा जोरदार टाळ्या आमच्या प्रेक्षक राजा करता झाल्या पाहिजेत. क्या बात आहे. आमचे खेळाडू जर क्रिकेटच्या रंगावरती डोलत असतील तरी या क्रिकेटच्या महोत्सवामध्ये आमचा प्रेक्षक राजा देखील बहु आनंदाने डोलतोय असं म्हणायला हरकत नाही. एकदा जोरदार टाळ्या आमच्या प्रेक्षकांसाठी देखील झाल्या पाहिजेत. चला चला द्वारकानाथ, तुमच्या भावना कळतायत पण काहींना ड्रिंक नको आहे हे देखील ते मान्य करतायत. प्लीज वेळ जातोय द्वारकानाथ, थोडंसं सहकार्य कर. लक्ष्मण आहे आणि लक्ष्मण सगळ्यांचा मी म्हणेन फेवरेट आहे. त्याच्यामध्ये द्वारकानाथला देखील तो आपला मोह आवरला नाही आहे. लक्ष्मणसाठी त्यांनी काहीतरी गिफ्ट आणलं होतं द्वारकानाथनं. थँक्यू द्वारकानाथ. धावा झाल्यात, मात्र धावांचा वेग वाढतोय. धावा तब्बल पाहायला मिळतात पलकावरत्या 44 धावा. 44 धावा धावपलकावरती विशाल कोळीवरती हल्ला चढवलाय लक्ष्मणानं. लक्ष्मणाला कोण विसरेल, महाभारतातील एक महत्वाचं नाव आहे लक्ष्मण, परंतु आज क्रिकेटच्या मॅच मधील आहे. पुन्हा एकदा विशाल कोळी. गती परिवर्तन यावेळेस ओळखलं लक्ष्मणानं. अलॉंग दी कार्पेट फटका खेळलाय डीप मध्ये मिड विकेट वरती. संचित कोळी चेंडू उचलून फेक करेल, तदवर 2 धावा थांबू शकणार नाहीये. दुहेरी धावेने धावपलक वधारत आहे. धावपलक 46 वरती जाऊन पोहोचतंय विथ द लॉस ऑफ 4 विकेट्स. 46 46 धावा. 4 विकेट आतापर्यंत पडले आहेत. त्या म्हणजेच NCC नायगाव या टीमच्या 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. प्रेक्षक राजे देखील आमचे रंगात आले आहेत, सुरू झाले. ही खास करून जी परंपरा आहे, मी इतकंच म्हणतोय, त्या परंपरेला सुरुवात झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. अजूनही सेमीफायनल बाकी आहे, फायनल बाकी आहे, बरेचसे काही पाहिजे आहे. विशाल कोहली पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस पुन्हा एकदा फटका आहे, मात्र उंची जास्त गाठतोय. मागे प्रोडक्शनला फिल्डर त्या ठिकाणी आहे. या ठिकाणी मात्र मुळीच सोडणार नाही चुकी. अतिशय जबरदस्त कॅच. लक्ष्मणचा मात्र खेळ होतो या ठिकाणी संपुष्ट. थँक्यू डिझ मास्टर. 365 दिवस ज्या दिवसाची वाट पाहिली जाते, तो दिवस आजचा खऱ्या अर्थानं चैत्र पौर्णिमेचा दुसरा दिवस म्हणायला हरकत नाहीये. आणि पुढचा वर्ष देखील केव्हा उजाडेल याची आमची प्रेक्षक राजा वाट पाहत असो. का तर त्याचं हे एकमेव कारण केवढं प्रफुल्लित वातावरण आहे. धावपलकावरती प्रथम फलंदाजी करत असताना NCC नायगाव संघाच्या धावा 46 आहेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. मला वाटतं राहुल आलेत बॅटिंग. राहुल बॅटिंग करण्याकरिता अष्टपैलू खेळाडू. एक षटक देखील हाताळलं जातं त्यांच्या माध्यमातून. ते राहुल आलेत. क्या बात आहे. जर 2 डॉट बॉल आले तर आज्ञा भोईर आणि दैविक भोईर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे गोलंदाज विशाल कोळी करिता. 2 डॉट बॉल करिता 500 रुपये. सेन्सेक्स वधारलाय. जसं मार्केट क्लोज व्हायला लागले ना भारत सर, तसं बाजार भाव वाढायला लागलाय खेळाडूंचा. यावेळेचा चेंडू विशालचा. गती परिवर्तन हवेमध्ये पुन्हा एकदा. निमिष
जेलच्या खाली बॅक टू बॅक दुसरा जेल कंप्लीट केलाय. विकेटचं पतन आमच्या डीजे मास्टरला येते आमंत्रण. थँक्यू. काय क्रिकेट सुरू आहे, अफलातून क्रिकेट सुरू आहे म्हणे सर. धावा झालेल्या फळकावर, त्या म्हणजेच 46 धावा. कधी षटकार, कधी विकेट, कधी या डगआउटमध्ये आवाज तर कधी त्या डगआउटमध्ये आवाज, सगळं काही सुरू आहे. आणि याचा सगळ्याचा आनंद मात्र आमचे प्रेक्षक राजे घेत आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 2 डब्ल्यू तर शोधले. चला प्लीज घाई करा. न्यू बॅटर, नाव सांगायचं आहे योगेश. पहिला चेंडू डब्ल्यू, दुसरा चेंडू देखील डब्ल्यू. काय तिसरा डब्ल्यू शोधेल का? येस सर. भारत सर थांबवतो. एका षटकाराला 500 रुपये तर दुसऱ्या बाजूला एका डॉट बॉल साठी 500 रुपये. क्या बात आहे, म्हणजे क्या बात आहे. 500 रुपयामधली भिडंत आहे. मोनिश करिता एक षटकार 500 रुपये, विशाल करता एक डॉट बॉल 500 रुपये. सोडला सोडला सोडला, यष्टी रक्षकाने देखील सोडला. ए, क्या हुआ? वाह, नशिबाचा चौकार, सीमा ये क्या हुआ? पार. ए क्या हुआ? जो भी हुआ, एक वीरा टीम के लिए बुरा हुआ. थँक्यू. ती गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला होता, तो चेंडू थांबवण्याचा प्रयत्न केला होता, पण तो चेंडू काही थांबला नाहीये. सरळ गाठली ती सीमा रेषा. 2 चेंडू 2 विकेट. त्यानंतर मात्र हा आलेला नशिबाचा चौकार. काय म्हणणार सर? Yes, sir. खऱ्या अर्थानं हा मॅच कुठे सुरू आहे? हमने तो सुना था कि वही होता है मंजूर खुदा होता है, लेकिन यहाँ पर हो रहा है वही हो रहा है जो मंजूर कुमार होय. कुमारला पाहिजे होतं की दोन्हीकडून डाव चांगला रंगावा आणि तो डाव रंगताना पाहायला मिळतोय. यस, 500 रुपयाचं पारितोषिक ऑन असणार आहे षटकाराकरिता. तर डॉट बॉलचं जे पारितोषिक होते ते गेलंय. 51 धावा, 51 धावा फलकावर. 51चा आहे तर टाकलाय. यावेळेस बॅटचा साऊंड आणि या ठिकाणी मात्र ही मात्र विकेट मात्र पूर्ण होतोय, कारण हे हॅट्रिक होऊच शकत नाहीये. एक चेंडू वाईट टाकला गेला होता. थँक्यू. महत्वपूर्ण चौकार. धाव संख्या जवळपास 51. त्यानंतर मात्र शेवटच्या चेंडूवर आलेली ही विकेट. 51 धाव संख्येवर थांबला गेला NCC नायगाव संघ आणि 52 धावेचं लक्ष आहे एकविरा या टीम समोर. हे मॅच रफ अँड टफ होईल. प्रेक्षक राजे देखील जवळपास जो आपला प्रोग्राम करतायत ती मात्र ग्लासेस थोडीशी बाजूला ठेवलेत, कारण इथे मात्र आम्हाला या मॅचचा रिझल्ट बघायचा आहे. कोणीही जिंकू द्या, मात्र विजय हा नायगावचा होईल. आणि नायगावचे ते प्रेक्षक राजे आलेत ते देखील तेच म्हणतायत, कशाला भांडतायत, कशाला लढतायत, विजय हा आपल्या नायगावचाच आहे. क्रिकेट फक्त खेळा आणि ते देखील प्रामाणिक खेळा, इतकंच म्हणतोय. चला लवकर क्षेत्ररक्षण लावा आणि चला बॅटर लवकर येऊ द्या. एकविरा नायगाव. थँक्यू. ओम साई नेटवर्क हेमंत बाबा विनंती करतोय, या आपण व्यासपीठावर या. हेमंत बाबांना विनंती करतोय. ओम साई नेटवर्क कुठलीही स्पर्धा असू द्या, हेमंत बाबांकडून नक्कीच नेटवर्कची सुविधा मोफत असते. तर मी हेमंत बाबांना विनंती करतोय की आपण देखील आमच्या व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे.
हाय व्होल्टेज ड्रामा इतकंच म्हणू शकतो मी, कारण इथे मात्र आत्ता मॅचला खरा रंग येणार आहे. 24 चेंडू आणि 24 चेंडू नंतर हाती येणार निकाल, इतकंच म्हणतोय मी. 51 धावा आणि 52 धावा विजयासाठी. डेफिनेटली 13ची सरासरी, प्रतिषेधक 13 धावा बनवायच्या जिंकण्याकरिता ECC नायगावला, एकविरा क्रिकेट क्लब नायगावला. विपक्षामध्ये नगबादेवी क्रिकेट क्लब नायगाव आपण पाहतोय. नायगावला रायव्हलरीची अनुभवायला मिळते. काय जबरदस्त लढत, जबरदस्त भिडंत, आणि यासाठी माझा प्रेक्षकाच्या मैदानाच्या चौफेर आपल्याला पाहायला मिळतोय. प्रकाश 11चे पुरस्कर्ते आदरणीय प्रकाश दादा हे देखील उपलब्ध होत आहेत. परवा त्यांचा संघ आपल्याला प्रकाश 11 खोचिवडी देखील पाहायला मिळाला, परंतु बॅडलक मनमीतची ती फलंदाजी आणि त्यामुळे त्यांचा संघ माघारी परत. या व्यक्तीचं मला कौतुक वाटते माने सर, खरोखरच. कारण भले पूर्वीचा प्रकाश 11, त्यानंतर मॅकडॉल, खोचिवडे ही मोठी नाव आहेत. ही टेनिस क्रिकेट जगतातील ही मोठी नाव आहेत. शिवशक्ती खोचिवडे ही गाजलेली नावं आहेत. मात्र आज कुठेतरी मात्र ही व्यक्ती आताच्या यंगस्टर्सना खोचिवड्याच्या क्रिकेटला प्रमोट करतो, इतके मी म्हणेल. आताच्या यंगस्टर्सना कुठेतरी प्रमोट करतोय, स्वतः एंट्री टाकतोय आणि खेळण्याचं प्राधान्य देतो. या पुढे या आपलं पुन्हा जे आपलं नाव होतं खोचिवडे म्हटलं ते खूप मोठं नाव. समोरचे संघ अक्षरशः खोचिवडे म्हटलं तर हादरायचे खेळायला, इतका तो दबदबा होता टेनिस क्रिकेट जगताच्या त्या पटलावर. खास करून मॅकडॉल म्हणा, शिवशक्ती म्हणा, त्याच्यानंतर मी प्रकाश 11चं देखील नाव घेईल, प्रकाश दादाचं देखील नाव घेईल. ही मोठी मोठी नावं होती. मात्र नक्कीच मी प्रकाश दादाचं या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागत करतोय. मात्र अजूनही त्यांचा तो प्रयत्न सुरू आहे की मला या पाणजूच्या स्पर्धेमधील एक तरी ट्रॉफी माझ्या घरी घेऊन जायचं आहे. त्यासाठी मी मात्र शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत राहील. चला फील्ड लावून घ्या प्लीज, फील्ड लावून घ्या प्लीज. वेळ कमी आहे, याच्यानंतर कदाचित ओव्हर कमी होतील, इतकं मात्र निश्चित. रुपेश कोळी स्ट्रायकरेंकडे, तर क्रिकेटमधील मुरलेला मातब्बर खेळाडू शैलेंद्र घोडेकर नॉन स्ट्रायकरेंकडे. गोलंदाजी माकवती, पहिलं षटक हाताळण्याकरिता मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये योगेश शोळेकर. इथून मात्र प्रत्येक षटकाराकरिता आज्ञा भोईर आणि दैविक भोईर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक नायगाव क्रिकेट क्लबसाठी का एकविरा नायगाव करिता. लेट्स प्ले. पंच अशोक राऊत यांचा इशारा. पहिला चेंडू योगेश होळीकरचा, स्ट्रायकर यांकडे रुपेश कोळी. पहिला चेंडू अलॉंग विथ कार्पेट चालला डीप मध्ये लॉंग ऑन कडे. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूला सामोरं जाईल. केवळ एक धाव. धावपलकावरती धावांचा श्री गणेश भारत सर. नक्कीच अकाउंट ओपन होतं, खातं उघडलं गेलं. नायगाव संघाचं, एकविरा नायगाव संघाचं खातं उघडलं गेलं. शैलेंद्र एक नक्कीच लेजंड खेळाडू इतकंच मी म्हणू शकतोय, कारण या व्यक्तीविषयी माहिती द्यायची गेली प्रकाश, तर सुप्रीमो सारख्या त्या स्पर्धेमध्ये अजूनही या व्यक्तीचा सन्मान केला जातोय. कारण बंड्या बॉईज या टीमच्या माध्यमातून अनेक वर्ष व्यावसायिक क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे, लक्षात ठेवा. मी सुयोग बैतीचं नाव घेईल, चिन्याचं नाव घेईल. अपील इतकी जोरात अपील होती की सांगूच नका. मात्र जबरदस्त अपील त्या ठिकाणी केली गेली. एनर्जी तर भरपूर होती या अपीलमध्ये. मात्र पंच आमचे शांत आहेत आणि अजूनही त्या बंड्याबाईच्या संघाचा प्रत्येक वर्षी न चुकता सन्मान हा सुप्रीमोला केला जातोय. प्रत्येक खेळाडूचा धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. फलकावर फक्त एक धाव. निश्चित याकरिता अशोक राऊत सरांनी क्रिकेटमधले उन्हाळे पावसाळे मोजलेत आणि त्यामुळं पहा तटस्थ होते, कोणत्याही प्रकारचं दडपण नाहीये. अगदी झुगारून लावलं अपीलला. योगेश होळीकर पुन्हा एकदा. शैलेंद्र घोडेकर यावेळेस पायावरती चेंडू वाढवला, पुन्हा एकदा दाखवून दिलं पंचांनी. लगेच क्विक कॉल, एक्सपिरियन्स बॅटमधून. येस डेफिनेटली बॅटमधून धाव, कारण डबल साऊंड आपल्याला ऐकायला मिळाला. बॅटवरून चेंडू पाडवरती आदळला. तत्पूर्वी एक धाव मिळाली. क्रिस एक्सचेंज केले. रुपेशनं क्विक कॉल दिला. एकेरी धाव धावपलकावरती शैलूच्या देखील. ही मॅच इतकी एनर्जी भरलेली आहे ना की असं मला वाटतं की प्रत्येक खेळाडूनं रेड ब्लू पिलेला आहे की या रिवायटल गोळी घेतलेली आहे, असं एक मी म्हणू शकतो. इतकी एनर्जेटिक ही मॅच आहे. इट इज फायनल बिफोर फायनल. यस यस यस. ग्रँड फिनालेच्या अगोदरचा हा फिनाले आहे. नायगाव विपक्षामध्ये नायगाव. यावेळेस स्टेट बॅटेड फटका
डीपला प्रोडक्शन आहे लॉंग ऑन रिझर मध्ये चांगल्या प्रकारे चेंडूला फील्ड केला गेला. थ्रो पहा एकदा जोरदार टाळ्या या थ्रो साठी. क्या बात आहे. अगदी बाउंड्री लाईनच्या जवळून हा अचूक थ्रो स्ट्राईक एंड वर अफलातून थ्रो. प्रेक्षकांना बहुतांश टाळ्या वाजवा हे सांगावंच लागलं नाही, कारण ज्या पद्धतीनं चेंडू फेक केली अगदी यष्ट्यांना खेटून असलेले यष्टीरक्षकाच्या जवळ. शैलेंद्र घोडेकर, अब ये बॅटल देखने वाला. योगेश विपक्षामध्ये शैलेंद्र, हे बॅटल आहे ना मित्रांनो पाहण्याजोगा आहे. एक्सपिरियन्स वर्सेस यंग. उडावला उडावला, यावेळेस गुडघा टेकला. प्रणामा करता नव्हे तर परिणामा करता चेंडू सीमा पार. शैलेंद्रच्या बॅट मधून ब्रँडेड षटकार. थैंक यू डीजे मास्टर. बारी बारी सबकी बारी, अब आई है शैलेंद्र की पारी. मी तर इतके देखील म्हणू शकतोय बारी बारी सबकी बारी, अब तेरी बारी लेकिन मेरी बारी भी आएगी. मॅच रफ अँड अप. या ठिकाणी नक्कीच जुचंद्रचे डॉन कुमार दादांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. वेलकम कुमार भाई, आपका तहे दिल से स्वागत आहे. धौपलकावकडे जाऊया. धौपलकावर 9 धावा लागल्यात. पहिलं षटक मार्गात असताना शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. शैलेंद्रनं हल्ला बोलला योगेश होळीकरच्या विपक्षामध्ये. हम भी तैयार है इस मैदान जंग में, यही बताते हुए शैलेंद्र. शेवटचा अखेरचा एक चेंडू हाताळण्याकरिता योगेश होळीकर. गती परिवर्तन, परिणाम परिणाम सारखा. यावेळेस मात्र पांजूतून चेंडू बाईंद्रला डॅलिव्हर केलाय सीमा पार. शैलेंद्रच्या पाठमधून दुसरा षटकार. थँक्यू. एनसीसीच्या डगआउट मध्ये चिंतेचं वातावरण. 2 चेंडू 2 षटकार. संघ तब्बल पोचला गेला तो म्हणजेच 15 या धाव संख्येवर. सर चेंडू कोणता द्यायचा आहे? न्यू येईल, नवीन चेंडू येईल. शेवटचा ओव्हरच्या शेवटच्या त्या चेंडूवर तो षटकार आला होता. धावा झाल्या त्या म्हणजेच 15 धावा. काय स्टार्ट दिली म्हणजे एक प्रकारे आपण कंपॅरिझन पाहिलं ना मित्रांनो, तर कंपॅरिझन देखील अशाच प्रकारे आहे. ज्यावेळेस नक्कीच NCC नायगाव संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत होता त्यावेळेस देखील त्यांच्यामधून देखील पहिल्या षटकामध्ये संचितला तब्बल ठोकल्या होत्या 15 धावा. आणि इथून देखील त्याच प्रकारे समीकरण पाहायला मिळते. इथे मात्र योगेशला ठोकतात त्या जवळपास 15 धावा. तर समीकरण आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये कंपॅरिझन आपण पाहिलं तर दोघांचंही समसमान आहेत. इथे मात्र त्या ठिकाणी मात्र एकही विकेट गेली नव्हती आणि इथे देखील एकही विकेट गेली नाही आहे. तर मॅच अजूनही बॅलन्सिंग आहे आणि बरोबर एका ट्रॅकवर ही मॅच सुरू आहे इतकंच म्हणतोय मी. येस डेफिनेटली. 18 चेंडू 37 धावांची गरज आहे. बरोबर 12.35च्या सरासरीने 37 धावा बनवायच्या आहेत. आता मात्र हे द्वंद्व पाहण्याजोगं राहणार आहे. लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स आकाश गोलंदाजी माकवती, त्याच्या विपक्षामध्ये रुपेश कोळी स्ट्रायकर एंडकडे. आकाश गोलंदाजी माकवती सज्ज होत असताना 2 उजव्या हाताच्या फलंदाजांच्या विपक्षामध्ये फील्ड सेट केली आहे. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट कव्हर पॉइंट आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. हे 4 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. उर्वरित 5 खेळाडू पेट्रोलिंग करतात बाउंड्री लाईनचं. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ. हे 5 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. षटक क्रमांक 2 गोलंदाज सज्ज होतोय मिस्टर आकाश. विथ द स्विंग खेळायचं होतं. फटका फसतोय. डीपला प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी. मी म्हटलं होतं बारी बारी सबकी बारी होती तेरी बारी, ये है अब मेरी बारी.
ये कभी इधर तो कभी उधर, लेकिन मैदान में जो जीता वही सिकंदर. काय खेळ अक्षरशः डोळ्यांची पारणं फेडणारा. प्रत्येक चेंडू गणिक सामना एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे. जेवढी तळमेळ दोन नायगावकरांच्या आतमध्ये लागली ना, तेवढी तळमेळ जी आहे ना ती मैदानाच्या बाहेर अर्नाळ्याकरांमध्ये लागली की नेमका कोणता नायगावचा संघ. नायगाव येणार आहे, परंतु कोणता नायगावचा संघ येणार आहे सेमीफायनल मध्ये भिडंत देण्याकरिता, हे देखील तेवढंच उत्सुकतेचा प्रश्न निर्माण झालाय. या बॅट अँड बॉलच्या द्वंद्वामध्ये मात्र आमचे प्रेक्षक राजा आनंद घेत आहेत. आमचे प्रेक्षक राजा आनंद घेत आहेत इतकंच म्हणतोय. धावा झालेल्या आहेत त्यामध्ये तब्बल 15 धावा फलकावर. आणि या पहिल्या चेंडूवर खरोखर आकाशाला गवसणी घेणारं काम मात्र आकाशने केलंय. पहिल्या चेंडूवर मात्र या ठिकाणी रुपेश कोहलीला मात्र डगआउटचा रस्ता दाखवला गेला. मॅन ऑफ क्रायसिस विवेक मैदानाच्या आतमध्ये एकविरा नायगाव संघाकरिता कठीण परिस्थितीचा बेताज बादशहा विवेक मैदानाच्या आतमध्ये धजावलाय. फलंदाजी करण्याकरिता विपक्षामध्ये आकाश, गोलंदाजी मागवती सज्ज होतो. प्रत्येक षटकाराला इथून मात्र विवेकला आद्या भोईर आणि दैविक भोईर यांच्याकडून आंबॉल यावेळेस मात्र वेगानं डिलिव्हर केला. योगेश होळीकर डीपमध्ये आहेत, वन बाउन्स वरती गॅदर करतील, फेक करील तदवर केवळ एका धावेची धाव. यस, पूर्ण नायगावच्या टीम करिता प्रत्येक षटकाराला 200 रुपये आद्या भोईर आणि दैविक भोईर यांच्या माध्यमातून. मला वाटतं शैलेशने 2 मारलेत, मला वाटतं मग 400 रुपये लागू झालेत का. यस, आम्हाला हर्षद सांगतील अकाउंटंटच्या भूमिकेमध्ये, स्कोररच्या भूमिकेमध्ये एका पेन बरोबर 2 भूमिका बजावतायत. धावफलकावरती धावांचा एकेरी धावेने भारत सरांकडे मी येणार आहे. धावफलक जाऊन पोहोचते 16 वरती. सर, पैशांची परंपरा सुरू झाली आहे. मी इतकंच म्हणतोय की जवळपास अनेक 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 पारितोषिकं लावली जातील या मॅचवर, नो डाऊट. पॅकला येऊन मागे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला होता, बॉटमहँडचा वापर करत चेंडूला ऑन साईडला ड्राईव्ह केलं गेलं, फंबल झालं त्या ठिकाणी. पहिल्या अटेम्पमध्ये हा चेंडू फील्ड व्हायला हवा होता सदूकडून, मात्र त्या ठिकाणी मिसफील्ड झाली. 2 धावा मात्र क्विकली पूर्ण केल्या, संघ पोचला गेला तो म्हणजे तब्बल 18 या धाव संख्येवर. मी कौतुक करेन आकाशचं, कारण जेवढं वातावरण मैदानाच्या बाहेर गरम आहे मैदानामध्ये तेवढंही तापलेलं आहे, परंतु या तापमानामध्ये स्वतःला कूल अँड काम अँड कंट्रोल ठेवतोय आणि अगदी संतुलित गोलंदाजी. आतापर्यंत 3 चेंडू 3 धावा आणि 1 मोहरा देखील त्यानं गारद केलाय. फलंदाज रुपेश कोळीच्या रूपानं पुन्हा एकदा आकाश सज्ज होतोय. यावेळेस आंबॉल वेगवान तेज तर्रार पडल्यानंतर भन्नाट वेगाने यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चूक केली. पंचांकडे लक्ष राहील, पंजा खुल्लाय हवेमध्ये. 22 रुपयात एक धाव धावफलकावरती वधारतीये. धावफलक जाऊन पोहोचते निश्चित 19 या आकड्यावरती. तब्बल 140च्या वेगानं चेंडू टाकला होता. खास करून आमचा डिक्का स्पोर्ट्सचं हे चॅनल आहे, ते खास करून हा वेग संपूर्ण मोजतोय त्या ठिकाणी. जवळजवळ किती वेगानं हा चेंडू टाकला होता, अफलातून वेग होता. आणि अक्षरशः त्या ठिकाणी बॅटर तर बीट झाला, मात्र एसटी रक्षक देखील त्या ठिकाणी बीट झाला. मॅच गरमागरम मॅच, क्या बात आहे. आणखीन एक मात्र पंच त्या ठिकाणी वळतायत. यावेळेस कदाचित मात्र लाईन सोडून जडा हा चेंडू होता. अशोक राऊत सर थोडंसं वॉर्मअप करतायत, म्हणतायत की एवढा मोठा हा वाईट चेंडू होता. 14 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. कालचा मॅच कोण विसरणार आहे. 12 चेंडू 32 धावांची आवश्यकता असताना सगळ्यांनी लक्ष वेधलं स्टॉयनिसकडे, परंतु दीपक हुड्डा जो कमालीचं काम करून गेला, कारण पथिरानाच्या त्या ब्लॉक होल चेंडूला त्या पद्धतीने त्यानं खेळून काढलं. अक्षरशः मॅच आपल्या संघाकरिता त्यांनी जवळ आणली. त्याचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे. चला यस, पंच हितगुज करतील, परंतु या हितगुजादरम्यान वेळ अधिकचा खर्च केला जाणार नाही, या बाबीकडे देखील आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आहे. चला पुन्हा एकदा मॅच पुनर्वत होईल. यष्टिरक्षक यष्टांना खेटून उभा आहे. पुन्हा एकदा आकाश गोलंदाजी मागवती सज्ज होतोय. प्रत्येक चेंडूचा आनंद द्विगुणित करण्याकरिता आमचा प्रेक्षक राजा सज्ज आहे. गोलंदाजी मागवती आकाश. चेंज ऑफ पेस फसवलं मनमीतच्या हातामध्ये. मनमीत कहा छोडणे वाले है. यावेळेस मात्र हाय फाय, आणखी एका विकेटचं पतन. चला चला, वेळेकडे लक्ष द्या. तुमचं एन्जॉयमेंट नक्कीच, तुमचा आनंद आम्हाला कळतोय, मात्र प्लीज एखादा कॅच कॅरी केल्यानंतर सगळे एकत्र येऊ नका, विनंती करतोय. थोडंसं सहकार्य करा प्लीज. आणि बॅटरला देखील विनंती करतोय की लवकर येण्याचा जरा प्रयत्न करा बॅटरनं देखील. न्यू बॅटर
या ठिकाणी येतोय मिस्टर सनी आकाश. काय गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. पहिला चेंडू विकेट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर डबल, त्यानंतर मात्र सिंगल आणि त्यानंतर आणखीन एक विकेट. वाईट नंतर मात्र आणखीन एक विकेट प्राप्त करतोय हा गोलंदाज. दर्जेदार गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी. डेफिनेटली टिपिकल लेफ्ट आर्म डिलिव्हरी असं म्हणायला हरकत नाहीये, परंतु ज्या पद्धतीनं 5 चेंडू हाताळले ना, 5ही चेंडूचा वेग, व्हेरिएशन, वळण, सगळ्या काही गोष्टी पाहायला मिळाल्या आणि अचूक टप्पा तो विसरून चालणार नाही. सनी बोकाळे फलंदाजी करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये आल्यात. अखेरचा शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. 13 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती जर पाहिलं तर पुन्हा एकदा सनी सज्ज होत असताना अखेरचा शेवटचा एक चेंडू टाकण्याकरिता आकाश. यावेळेस शॉर्टआर्म चाप करण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे फटका चाललाय, क्षेत्ररक्षक आलाय, फंबल फंबल, त्याचा फायदा लगेच उचलला. पहा, मनमीतचं कौतुक करेन, काय बॅकअप आहे. मिड विकेट पासून जवळजवळ लॉंग लेग कडे तो धावत आलाय. ही एनर्जी आहे या मॅचची आणि खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये या खेळाडूंना जिवंत ठेवलंय. धावा झाल्या धावपलकावरती 22, जिंकण्याकरिता 12 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. 30 धावा, 12 चेंडू, 12 चेंडू 30 धावा. डीजे ब्रेक घेऊयात आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये परतूयात. थँक्यू. चला चला चला, लगेच 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 क्षेत्ररक्षण लावून घ्या. वेळेकडे लक्ष आहे, प्लीज सहकार्य करा, वेळ कमी आहे. अजून एक सेमीफायनल, त्यानंतर फायनल, 2 मॅचेस अजूनही क्लिअर करायचे आहेत. तर प्लीज लवकरात लवकर लगेचच मॅच सुरू करायची आहे. 12-30चा मॅच. मात्र हे षटक खूप महत्त्वपूर्ण आहे. या षटकामध्ये जर अधिकाधिक धावा आल्या तर कुठेतरी पारडं थोडंसं जड होईल, ते म्हणजेच एकविरा स्पोर्ट्स नायगाव या टीमचं. मात्र या ओव्हरमध्ये जर कमीत कमी धावा आल्या प्रकाश, तर इथे मात्र नक्कीच पारडं जड होईल NCC नायगाव या टीमचं. मॅच अजूनही बॅलन्सिंग आहे, मॅच 50-50 आहे, इतकंच मी म्हणू शकतोय. अजूनही मॅच कोणाच्याही बाजूनं गेली नाही आहे, हे देखील मी नक्कीच म्हणू शकतोय. चला लवकर मॅच स्टार्ट करा. धावा झाल्या त्या म्हणजेच 22, धावा करायच्या आहेत 30. राहुल हुसेकर गोलंदाजी मार्क वरती. जर फलंदाजाला काय पाहायचं असेल तर त्याने पूर्वेकडे जाणाऱ्या ट्रेनचं चित्र पाहावं. जेवढा वेग त्या ट्रेन मध्ये तेवढा वेग त्याला पकडणं गरजेचं आहे, कारण 12 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे सर. आणि कलरफुल गाडीज आपण बघतोय मगासपासून. एकही ट्रेन जी नॉर्मल कलर मध्ये जात नाहीये. शॉर्टपुलचा फटका आहे अगदी साइड स्क्रीनच्या समोर. बाउंड्री लाईन वर चेंडूला स्टॉप केला गेला. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो, तिथून स्ट्राईक एंडला थ्रो. सगळं काही पाहिलं या एका चेंडूमध्ये. धावा कंप्लीट केल्या त्या 2 धावा झालेल्या आहेत त्या जवळपास 24 धावा. आणि ज्याप्रमाणे वेस्टर्न रेल्वेच्या ज्या लोकल ट्रेन जात आहेत वेगवेगळ्या कलरच्या, त्याप्रमाणे आपण या ठिकाणी ही मॅच देखील कलरफुल पाहतोय. डेफिनेटली. आणि मला वाटतं मागच्या 35 वर्षामध्ये जेवढा कलरफुल सामना प्रेक्षक राजाने पाहिला नसेल तेवढा कलरफुल सामना आज 2 नायगावच्या संघादरम्यान पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं हा देखील एक सामना अगदी चिरकाळ लक्षामध्ये राहील. समालोचन करताना मिळालेली ही संधी मात्र दीर्घकालीन स्मृतीमध्ये राहावी अशाच प्रकारची. धावपलकावरती धावा झाल्या 24, आता बनवायच्यात 28. 11 चेंडू 28 धावा. राहुल हुसेकर पुन्हा एकदा गोलंदाजी मागपती. गती परिवर्तन, यावेळेस शैलूने उडवलाय चेंडू. छपरा तोड षटकार शैलेंद्रच्या बॅट मधून. 3रा 6. थँक्यू. 1 साइड हिरो आहे. आतापर्यंत शैलेंद्र यांची आपण खेळी पाहिली तर जवळजवळ 3 षटकार आपण शैलेंद्र यांच्या बॅटमधून पाहिलेत. 2 वेळा दुहेरी धावा आहेत आणि जवळपास 2 वेळा सिंगल आहेत. म्हणजे जवळजवळ विचार केला ना आपण तर 24 धाव संख्येवर शैलेंद्र खेळतोय. आणि आमचा हा जो ब्लॅक टी शर्ट वाला जो प्रेक्षकांनी त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण मगाशी झेल टिपला तरी देखील त्यांनी बक्षीस दिलं. आता षटकार लागला तरी देखील तो बक्षीस घेऊन आलाय. न्यूट्रल प्रेक्षक आणि बक्षिसांची लढत खेळाडूंवरती होताना पाहायला मिळते. धावपलक 6 ने फ्लाय झालंय 30 वरती. 22 ची गरज आहे. 10 चेंडू 22 धावा. 22 धावा 10 चेंडू. नक्कीच 22 ची गरज आहे. मात्र संघर्ष अजूनही जारी आहे.
चला चला लवकर लवकर लवकर. तो पाणी नसेल आला, तो एखादा संदेश एखादा मेसेज नक्कीच शैलेंद्र घोडेकर साठी आला असेल, नो डाऊट. कारण हे अशा प्रकारच्या मॅचेस आपण माने सर बऱ्याचदा पाहतोय. गती थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. स्लोराम चेंडू या ठिकाणी हाताळला गेला होता, मात्र कुठेतरी त्या ठिकाणी चेंडू मात्र स्टॉप होतोय. 2 धावा तर कंप्लीट केल्या त्या ठिकाणी. मॅच रफ अँड टफ आहे, जबरदस्त मॅच सुरू आहे. धावा संख्या झाली आहे ती म्हणजेच 32 धावा. अजूनही 20 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. भारत सर काय जबरदस्त, काय जबरदस्त. परंतु शैलूचं कौतुक आहे, 40+ खेळाडू आहे, तुमच्या समोर मास्टरचं क्रिकेट हाताळतोय आणि तरी सुद्धा आज नवतरुणांना लाजवेल अशी खेळी तो पेश करतोय मैदानाच्या आतमध्ये. ओल्ड इज गोल्ड हे नेहमी म्हणतो आपण माने सर. यावेळेस पुलचा बैठक्या बॉडीला पूर्ण टर्न करून चेंडून मात्र दिला चकवा. इथे मात्र स्क्वेअर लेग पंचांचा बोर्ड उंच हिट विकेटच्या स्वरूपात शैलेंद्र घोडेकर इज गॉन. आ देखे जरा किसमें कितना है दम, जम के रखना कदम मेरे साथिया. थँक यू. क्या बात आहे, काय गाणं वाजवलं. नक्कीच मी तर म्हणेन हा ऊर्जा, हे माने सर हे ऊर्जा देणार आहे गीत आहे. हे ऊर्जा ऊर्जा आणि ऊर्जा देणार हे गाणं डीजेच्या माध्यमातून वाजलं गेलं. थँक्यू डीजे. काय नक्कीच एका साईडला चौकार पाहिला, त्यानंतर मात्र हिट विकेटच्या स्वरूपात शैलेंद्र घोडेकर डगआउट रिझनमध्ये सगळं काही पाहिलं या चेंडूमध्ये आपण. सध्याच्या घडीला राजकारण आणि क्रिकेटची मॅच कधी रंग बदलेले कोणाला सांगता येत नाही. भाऊ चर्चेत लोकसभेचं जे चित्र मैदानाच्या बाहेर गावागावांमध्ये आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटची मॅच आणि बाहेर लोकसभेचं जे निवडणुकीचं चित्र आहे, कधी रंग बदलेल हे सांगता येत नाही. परंतु प्रेक्षकांना जे अपेक्षित आहे ते मात्र होताना पाहायला मिळतोय. मनोरंजन मनोरंजन आणि फक्त मनोरंजन. शैलेंद्र बाद झालाय, न्यू बॅटर इन झालाय. संचित 8 चेंडू आणि 20 धावा. हे 2 बॉल फार महत्वाचे आहेत राहुल उसेकर आणि सोबतच त्याच्या नागबादेवी क्रिकेट क्लब नायगाव करिता. कोलंडप्प्याचा चेंडू खोदून काढला, यावेळेस मात्र चॉप केला चेंडूला. समोरच्या दिशेने चेंडू चाललाय वेगाने, क्षेत्ररक्षक. क्या बात आहे, केवळ 1 धाव. आज मात्र बरेच सर सगळेजण म्हणतात नायगावकर छातीला माती लागली तरी चालेल, परंतु पुढच्या राऊंड मध्ये आम्हीच जाणार आहोत. परंतु कोणता नायगावचा संघ येणार आहे हे देखील मी 100% सांगू शकतो. मी 100% सांगू शकतोय की नायगावचा संघ जिंकणार आहे 100%. नायगाव संघ जिंकेल इतकं मी 100% सांगू शकतोय. जिंकेल कोणी, नायगाव जिंकणार आहे. काय जबरदस्त खेळ. 7 चेंडू 19 धावा. प्रेक्षक राजा हो, एकदा मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये दोन्ही टीम साठी. 7 चेंडू 19 धावा. धावफलकावरती धावा आहेत 33 विथ द लॉस ऑफ 3 विकेट्स. 333 ऑन अ स्कोरबोर्ड. शेवटचा चेंडू उडवला सन्नीच्या बाट मधून लांब 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 वरचा षटकार. थैंक यू. दिल में है तूफान भरा. मॅच रफ अँड टफ आहे. इथून मॅच इतकी अजूनही संपली नाही इतकंच म्हणू शकतोय. धावा झाल्यात फलकावर त्या म्हणजेच 39. अजूनही धावा करायच्या आहेत 6 चेंडूमध्ये. त्या जवळपास 13 आकडा येतोय समोर. मात्र धावा आहेत त्या 13, चेंडू शिल्लक आहेत ते 6. चला मग 6-13चा मॅच. 6-13चा मॅच. चर्चा करणं इतका वेळ नाहीये, लक्षात ठेवा. अजूनही सेमीफायनल आणि फायनलचा मॅच व्हायचा आहे. सेमीफायनल फायनलचा मॅच अजूनही व्हायचा आहे. मात्र ही मॅच
जबरदस्त मॅच, जबरदस्त मॅच. बरं सर, आयुष्यात सगळं संपलं असं म्हणत असताना एकदा केवळ तो ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलियाचा सामना आठवावा, जी मॅक्सवेलची खेळी आठवावी, जेव्हा संपूर्ण ऑस्ट्रेलियाचा संघ गारच झाला होता. मॅक्सवेलनं एक हाती सामना वानखेडेच्या स्टेडियमवरती आफ्रिकेविरुद्ध जिंकून आणला आणि ती खरी प्रेरणा आहे जिंकण्याकरिता. परंतु त्यावेळेस केवळ अफगाणिस्तानी असं डेफिनेटली, आणि त्यावेळेस पॅट कमिन्ससारखा एखादा मित्र असावा जो पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा असंच सांगत राहील. आणि त्या पद्धतीनं सनी मैदानाच्या आतमध्ये आपल्या ECC नायगाव टीम करिता त्यासाठी म्हणतायत ना म्हणे सर की आयुष्यात कधीही स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण ढासाळलेल्या घरांच्या विटा देखील लोक सोडत नाहीयेत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. ही देखील मॅच तशाच प्रकारे होईल, नो डाऊट. 6-13चा मॅच. चला, जास्त वेळ जातोय, प्लीज चर्चा करण्या इतका वेळ आपल्याकडे नाहीये. सूर्यदेवता आपल्यासाठी थांबणार नाहीये, तो त्याच्या मार्गे निघून जाईल. लक्ष्मण गोलंदाजी मार्क वरती आलेत. लक्ष्मण म्हटलं की महाभारतातलं महाप्रचंड नाव आहे. ज्या महाभारताने रामायणामध्ये श्रीराम प्रभुचंद्राला साथ दिली, तो लक्ष्मण गोलंदाजी मार्क वरती. NCC नायगावकरचा पहिला चेंडू सबमरीन. ओ हो 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 हो, पडल्यानंतर शोधावा लागला. धुंडो रे साजना, डॉट बॉल. रामायण घडलं लक्ष्मणाच्या त्या एका बाणामुळं. जिथं शूर्पणखेचं नाक कापलं गेलं, इथं रामायण लक्ष्मणाच्या या गोलंदाजीवरती घडणार का? ECC विपक्षामध्ये NCC. भ्यातातून आपण एक बाण पाहिलंय, अजूनही आपल्याला 5 बाण पाहिजे आहेत. ते 5 बाण मधून कुठलं ब्रह्मास्त्र असेल हे देखील आपल्याला शोधायचं आहे. फुल ऑफ लाईन. सर्वात चुकीचा चेंडू. जैसी गेंद वैसी नसीहत. षटकार. थँक्यू. काय गाणं वाजवलं आमच्या डीजेना. भले क्रिकेट कितीही गरमागरम असू द्या, मात्र काय गाणं वाजवल्या. दोन्ही संघांसाठी हे गाणं असेल. हे गाणं दोन्ही संघांसाठी असेल. ही दोस्ती हम नहीं तोडेंगे. चला चला चला, घाई करा प्लीज. चेंडू शिल्लक आहे ते म्हणजेच 4 आणि धावा करायच्या आहेत, त्या देखील 7. कोण देणार कोणाची साथ? क्या बात आहे. परंतु मी म्हणेन संचितनं साथ दिली सनीला, कारण सनीनं या अगोदर एक षटकार खेळला आणि त्याच्या षटकारासोबतच संचितचा हा षटकार. आता पहा, 4 चेंडू आणि जिंकण्याकरिता 7 धावा. 7 धावा, 4 चेंडू 7 धावा. गती परिवर्तन, समोरच्या दिशेनं फटका अलॉंग विथ द कार्पेट. वेगानं चाललाय, जमिनीला घासत पुसत चाटत सीमा पार, चौकार. शेवटी ही क्रिकेट आहे. काही दाखवू शकतं, लक्षात ठेवा. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाहीये तोपर्यंत मी म्हणेन आतापर्यंत कुठलाही संघ जिंकला नाहीये. अजूनही जवळपास धावांची गरज आहे, ती म्हणजेच 3, आणि चेंडू देखील शिल्लक आहे 3. काही घडू शकतं. एखादा चेंडू डॉट येऊ शकतोय, विकेट जाऊ शकते, षटकार येऊ शकतोय, चौकार येऊ शकतोय, काही घडू शकतं. मॅच संपली नाहीये. 3 चेंडू 3चा मॅच. म्हणायचं गेलं तर जिंकणार कोण? चेंडू शिल्लक आहेत 3. नायगाव शिवाय आहेच कोण? जिंकणार नायगावच आहे. तुम्ही आणि सांगितल्याप्रमाणे. बरोबर, डेफिनेटली 3 चेंडू 3 धावांची गरज असताना पुन्हा एकदा लक्ष्मण संचित करिता. यावेळेचा फटका समोरच्या दिशेनं चाललाय अलॉंग विथ द कार्पेट. वेगाने क्षेत्ररक्षक योगेश होळीकर, फेकी योग्य दिशेनं आणि 2 धावा पूर्ण. वा 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 वा, अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. व्हॉट अ पीस ऑफ रनिंग बिटवीन द विकेट बाय संचित अँड सनी. आता 2 चेंडू शिल्लक आहेत, 1 धावेची गरज आहे. परंतु जोपर्यंत शेवटचा चेंडू डिलिव्हर होणार नाही तोपर्यंत भाकीत आपण करू शकणार नाही, बिकॉज रेसिंग अँड चेसिंग इज द कंपल्सरी इन दिस टुर्नामेंट. नक्कीच. मात्र प्रेक्षक काय विचार करत असतील माने सर? प्रेक्षक विचार करत असतील की हा चेंडू डॉट यायला हवा. कोणीही जिंकू दे, मात्र कदाचित हा चेंडू डॉट जर आला तर काही मॅच होईल. 2-1चा मॅच. मात्र प्रेक्षकांच्या मनातून जी गोष्ट आहे ती थोडीफार मी माईक समोर आणतोय. हा चेंडू जर डॉट आला तर मात्र या मॅच मध्ये अजून रंग येईल. काय घडेल?
8 बीट बनवणारा हा मॅच आहे. 8 बीट बनवणारा मॅच. 2 चेंडू शिल्लक आहेत. 1 धावेची गरज आहे. 2-1चा मॅच. 2-1चा मॅच मात्र तितका सोपा नाही आहे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर. लक्षात ठेवा. त्यासाठी म्हटलं ना की प्रेक्षकांच्या भावना मी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या की प्रेक्षक कदाचित हा विचार करत असतील की हा चेंडू डॉट आला तर इथे 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 संधी 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 संधी. मात्र काय घडलंय. टेन्शन अजून वाढलंय. डिसिजन पेंडिंग. डिसिजन पेंडिंग. काय निकाल येईल. काय रिझल्ट येईल. संधी तर निर्माण झाली होती त्या ठिकाणी. थोडासा उशीर झाला गोलंदाजाला चेंडू उचलण्यासाठी. मात्र काय घडलं या वेळेमध्ये काय घडलं हे आमचे थर्ड अंपायर चेक करतायत त्या ठिकाणी. पियुष भोईर. योग्य तो निर्णय दिला जाईल. मात्र मी म्हणेल हा टेन्शन देणारा निर्णय आहे. हा टेन्शन देणारा निर्णय आहे. काय निर्णय येईल पंचांकडून. कीप रोलिंग. कीप रोलिंग. स्टॉप 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 स्टॉप. कीप रोलिंग. बॅक 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 बॅक. यस यस यस. कीप रोलिंग. कीप रोलिंग. कीप रोलिंग. स्टॉप स्टॉप. रेड की ग्रीन. रेड की ग्रीन. सगळ्यांचं लक्ष या समालोचन कक्षाच्या दिशेने आहे. लाल लाईट पेटणार की हिरवी लाईट पेटणार. कुठली पेटणार. लाल की हिरवी. आवाज येत नाही. नायगाव. लाल की हिरवी. यावेळेस थर्ड अंपायर निर्णय देतोय नॉट आउट. बॅटर सेव्ह आहे. चला चला चला. आनंद. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. एन्जॉय. ठीक आहे. शांत बसा. शांत बसा. जे झालं ते सगळं संपलं. क्रिकेट फक्त क्रिकेटच्या मैदानावर सोडून द्या. या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारची ते त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा प्रकार करू नका. कुठलाही असा प्रकार करू नका की ज्यामुळे वाद होईल. फक्त मैत्री ठेवा. इतकंच म्हणतोय. क्रिकेट फक्त बाउंड्री लाईनच्या आतमध्ये. मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर पडल्यावर फक्त मैत्री. लक्षात ठेवा. त्याच्यामुळे अशा प्रकारचा कुठलाही प्रकार करू नका की ज्याच्यामुळे वाद होईल. तुमचा आनंद ठीक आहे मान्य करतोय. गगनात मावत नसेल. मात्र जरा जे मायबाप प्रेक्षक आले त्यांच्याकडे देखील लक्ष द्या. हे जे प्रेक्षक आहेत ना हे तुमचा खेळ पाहण्यासाठी आलेत. चला टॉस करा. टॉस करा लवकर. किती ओव्हरची मॅच. 3 की 4. चला लवकर. दोन्ही टीम कॅप्टन. अर्णा टीम कॅप्टन आलेत. अर्णा टीम कॅप्टन आलेत. चला प्लीज. नायगाव. रुपेश लवकर मित्र धावत. चला लवकर. रुपेश कोहली लवकर. नाही तर अजून ओव्हर कमी होतील. 4च्या 3 करू. अजून निर्णय घेतला नाहीये. षटक किती षटकांचा मॅच असेल. कुमार भोईर किती ओव्हरची मॅच असेल.